सकाळची जी काही बेसिक कामं होती ना ती मी सगळी आवरून घेतली। म्हणजे बाहेरची लादी पुसायची होती, घरातली लादी पुसायची होती, हळदीचं लेपन करायचं होतं, देवपूजा होती, अशी बरीचशी सगळी जी कामं होती ती मी करून ठेवली। आणि मला पुरण पण करायचं होतं, ॲक्च्युली काल करायचं होतं जसं मी म्हटलं, पण काल नाही जमलं म्हणून म्हटलं आता तरी सकाळी बघूया जमतं का, म्हणून पूजा वगैरे होईपर्यंत एखाद तास जाईल म्हणून म्हटलं चण्याची डाळ पण सर्वात आधी भिजत घालू, म्हणजे मग बाकीच्या कामांना सुरुवात करून आणि बाकीची पूजा वगैरे सगळे आवरेपर्यंत आपली चण्याची डाळ छान अशी भिजली जाईल आणि भिजली की छान अशी उकडली पण जाते, म्हणजे कमी वेळ लागेल आपलं पुरण तयार करण्यासाठी। तर बघू आत्ता मला जमतंय की कसं काय, प्रयत्न तर आहे माझा जमण्याचा। आणि आत्ता करून घेतलं ना की मग संध्याकाळी पटकन होतील पोळ्या, काही जास्त वेळ लागणार नाही, कारण मला पुरणपोळ्या करायला तसंच बघायला गेलात ना तर खूप जास्त वेळ लागतो। आणि आता ना पूजेची सगळी बेसिक तयारी, मी छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या काल रात्री नव्हत्या केल्या, काही गोष्टी आपल्याला सकाळीच कराव्या लागतात। तर हा जो अखंड दिवा आहे तर त्याचाच आपण म्हणजे पहिल्यांदाच वापरणार आहोत, तर त्याला मी छानपैकी, आणि मोठा दिवा आहे मस्तपैकी, तर मी म्हटलं त्याला आपण पण हळद कुंकू लावून घेऊ छानपैकी, म्हणून मी काय केलं, आणि मोठा असल्यामुळे आणि रुंद असल्यामुळे त्याच्यावर छान दिसेल हळद कुंकूची जी बोटं आपण लावली ना तर मस्त दिसतात बघा। म्हणजे मी तुम्हाला लावून दाखवलं, मी हळद आणि कुंकू असं लावून घेणार आहे, आणि जे बाजूला 5 डॉट येतात ना तिथे पण मस्तपैकी ना असे लाल लाल लावून घेणार मी डॉट, तर ते अगदी छान दिसतात बघा, ठेवल्यावर तुम्हाला कळेल। याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कापसाची वात लावली तरी चालेल, मी जी होती तीच लावलेली, फक्त ती व्यवस्थित भिजली जाईल याचंच मी बघितलंय, कारण जास्त जर भिजली गेली नाही ना तर ती अगदी पटकन जास्त पटापट जळत जाईल। आणि हे एवढं तेल मी आज घातलंय आणि पूर्ण वरतपर्यंत मी भरलं नाही। आता हा दिवा मला कितपत म्हणजे रात्री मला परत त्याच्यात तेल ओतावं लागेल की नाही ते मला आता उद्या कळेल, मी तुम्हाला उद्या सांगेन, पण आता मी तेवढंच तेल घालून घेतलं आणि तयारी करून घेतली। म्हणजे ओटीचं सामान सगळं काढून घेते, नारळ घेतलाय बघा, ब्लाऊज पीस घेतलाय, तांदूळ घेतलाय, आणि मला ॲक्च्युली केळी आणायची होती पण केळी मला काल भेटली नव्हती, म्हणजे मी विसरून गेली। आता वेणी घेतलंय, हे जे करंडा फणी असतं ते घेतलंय, त्याच्यानंतर मला केळी घ्यायची होती, केळी नाही, मग ॲपल बोर जे एक्स्ट्रा घेतलेलं ते घेतलेलं, कारण दुसरी 5 फळं होती ती मला नैवेद्याला ठेवायची होती म्हणून मी तेच घेतले। टी लाईटचे जे कॅन्डल आहेत ते काढून घेते, कारण मला हे दिवे पण वापरायचे होते, जसं मी मला मागे पण म्हटलेलं की हे दिवे पण मला पहिल्यांदाच लावायचे आणि दिवाळीत लावायचे होते, ते राहून गेलेले। तर याच्यामध्येच ना मी एक्स्ट्राचे टी लाईट होल्डर जे कॅन्डल्स आहेत ते काढून घेतले, कारण दिवसभरात तेवढे 8 कॅन्डल लागल्या जातील। हळद कुंकू काढून घेतलंय बघा, हे थोडं उलटं झालं माझ्याकडनं, तुम्हाला दाखवतो ना, तर हे असं आहे, एकात हळद आणि एकात कुंकू, तर हे देवीच्या पुढे ठेवणार आहे त्याच्यामुळे ते भरून घेतलं। आणि जे माझं नेहमीचं भांडं आहे छोटंवालं पितळेचं, त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू ते पण भरून घेतलं। आणि आता ना काल जी जुडी घेतलेली ना त्याच्यामध्ये काय काय पानं आहेत ती पहिलं बघून घेते। काल मग मी नाही केलं, मी म्हटलं की कितपत पानं आहेत, मग परत सुकणार कधी, आणि मला काल रात्री पण खूप गडबड झालेली, तर मी आता बघत होती ना तर काही पानं ना अगदी 3-3च होती, फक्त आंब्याचा डाळा त्याच्यामध्ये खूप म्हणजे व्यवस्थित होता, बाकी बघाल ना तर सगळी मी पिंपळाची पानं होती, वडाची पण 3च पानं होती, पिंपळाची पण 3च पानं होती, अशी सगळी वेगवेगळीच पानं त्याच्यामध्ये होती। पाहिजे तेवढी अशी 5 पानं अशी काही चांगली मला भेटली नाही, पण माझ्याकडे थोडीशी पानं आधीच आणलेली होती, ती पानं आणि ही पानं अशी मी सगळी मिक्स केली आणि मग बघितलं की कुठली पानं चांगली आहेत आणि मग ती मी वापरणार। बघा आता मी कलश पण इथे तयार करून घेते, इथे म्हणजे फक्त मी तयार करणार आहे, मांडणार तर मी खालीच आहे सगळं, बाकी जे काही तयारी करणार आहे ते, पण तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे, काय हाईट पाहिजे ते तुम्ही बघून घ्या। म्हणजे तुम्ही आता ब्लाऊज पीसचं नेसवाल तर साडीची ना हाईट खूप बऱ्यापैकी उंच होते, त्याच्यामुळे ना बघून घ्यायचं की तुम्ही कसं, म्हणजे तुमच्याकडे पाठ कितपत उंच आहे त्या पद्धतीने तुम्ही बघून घ्या। आता हे जे दोन्ही तांबे जे वापरणार आहोत ना तर त्याला मी छानपैकी हळद कुंकाची 5-5 बोटं लावून घेणार आहे, आणि एक जो खालचा जो आहे ना तो मोठा ठेवणार आहे आणि वरती आहे ना तो छोटा ठेवणार आहे। खालचा जो तांब्या घेणार आहोत ना आपण त्याच्यामध्ये पण ना वजन राहिलं पाहिजे, जसं वरचा तांब्या पाण्याने भरला गेल्यानंतर तो छानपैकी वजनाने व्यवस्थित राहतो, तर हा पण आपला व्यवस्थित राहिला पाहिजे ना, म्हणून आपण याच्यात आहे ना पूर्णपणे वरपर्यंत ना तांदूळ भरून घ्यायचे, तो कुठलेही तांदूळ वापरा तुम्ही, पण वरपर्यंत पूर्णपणे तांदूळ भरून घ्यायचे। आणि तुम्हाला जर वेगळं काही ठेवायचं असेल किंवा नुसतं तुम्हाला असं वाटत असेल रिकामी ठेवावा तरी पण थोडेसे तांदूळ तरी टाका, अगदी रिकामी असा ठेवू नका, किंवा मग दोन्ही याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल असं मला वाटतं।
आणि जो मी वरती ठेवणार आहे ना त्याच्यात मी पूर्णपणे पाणी भरून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपलं हळद आहे, कुंकू आहे, अक्षता आहेत, त्याचनंतर दुर्वा आहे, त्याचबरोबर फूल आहे, सुपारी आहे, त्याचबरोबर नाणं आहे. हे सगळं आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत. म्हणजे जो आपण कलश घेतला वरचावाला त्याच्यात आपण टाकणार आहोत सगळं. आणि मग मी आता हे खाली घेणार आहे. आत्ता मी वरती असं ह्याचं काहीच करणार नाही. आता तुम्हाला मी खाली दाखवते मांडणी कशा पद्धतीने आपण करणार आहोत. तर ब्लाऊज पीस बघा, तुम्हाला कसा वापरायचा असेल, तर तुम्हाला छोटी हाईट करायची असेल तर जेव्हा प्लेन ब्लाऊज पीस असतो ना तेव्हा तसं तुम्ही अशा पद्धतीने घडी करू शकता. पण जेव्हा खूप असा काठपदराचा ब्लाऊज असतो किंवा मोठा काठपदर असतो ना तेव्हा तो असा आतमध्ये काठ जातो आणि मग साडी तशी एवढी छान अशी दिसत नाही. त्याच्यासाठी हा आपल्याला खुल्ला करून घ्यायचा आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, ऑलरेडी त्याला ना खूप घड्या असतात, तर आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा त्या तितक्या अशा कडक अशा राहिल्या जात नाही. त्याच्यामुळे मी थोडीशी इस्त्रीची मदत घेते आणि इस्त्रीच्या मदतीने मी प्लेट पहिल्या स्वतःच पाडून घेते. आपल्याला जेवढ्या पाहिजे जेवढ्या तुम्ही बारीक प्लेट कराल ना तेवढ्या साडीला निर्यासारख्या ना खूप छान दिसतात आणि मग त्या फुलल्या की अजून छान दिसतात. तुम्हाला म्हणजे जर तुम्ही मधल्यामध्ये मांडणार असाल ना किंवा थोडा एका साईडला असेल तर चालून जाईल, पण जर तुम्हाला मधल्यामध्ये मांडायचा असेल देवीचा तर तुम्हाला ना प्लेट ह्याच्यापेक्षा पण तुम्हाला अगदी बारीक कराव्या लागतील, तर त्या अगदी छान तिथे व्यवस्थित सेट होतात. तर मी दोन्ही साईडला ना पिन लावून घेणार आहे आणि याच्यावर ना मी थोडीशी आता इस्त्री पसरवते बघा. म्हणजे प्रेस करून घेणार आहे. म्हणजे थोड्याशा अगदी हलक्या करून घ्यायच्या, खूप अगदी असं म्हणजे एकदम प्रेस करून घ्यायचं नाहीये. कारण जर नसेल आपला जो कॉटनचा कपडा असेल ना तर बऱ्यापैकी ना तो पटकन सेट होऊन जातो. त्याच्यामुळे मी शक्यतो असेच म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे घेते जेव्हा नेसवायला आणते तेव्हा. आता ऑरेंज कलरचा आहे ना तो तर अगदी छान बसेल. आता बघू दुसऱ्या गुरुवारी करायचा की मग तिसऱ्या गुरुवारी बघू, येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. तर इथे मी चौरंग मांडून घेतलाय आणि चौरंग आणि त्याच्या पुढे एक मोठा पाट मी करून घेतलाय. सर्वात आधी पूजेची सुरुवात करायच्या आधी आपण अग्नीची स्थापना करून घेणार आहोत. म्हणजे अग्निदेवतेची पूजा करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी दिवा प्रज्वलित करून घेते आणि याची पूजा करून घेणार आहे. हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहून. याच्यावरती 2 प्रकारचं लीड आहेत बघा. आणि वात बघा आता थोडीशी मी ॲडजस्ट करून कमी केले म्हणजे तुम्हाला पण कळेल हा दिवा कसा आहे. मला मागे एक कमेंट आलेली की ताई याचा जो प्राईस आहे ती ॲमेझॉनवर खूप कमी आहे, 999ला आहे. तर मी स्वतः पण चेक केलं ॲमेझॉनवर जाऊन. तर ॲमेझॉनवर जी त्याची साईज आहे ना ती खूप कमी आहे. म्हणजे याची जी साईज आहे त्याच्यापेक्षा त्याची साईज थोडीशी छोटी आहे. आणि याच्यावरती बघा आपण एक वेगळा असा पितळेचं एक स्टँड टावलं आहे वरती आणि त्याच्यावरती आपण ग्लास ठेवलेलं. तर ते जे आतमधलं एक स्टँड आहे ना ते त्याच्यामध्ये नव्हतं, डायरेक्ट काच ठेवायचे. तर तुम्ही पण एकदा चेक करा. तर इथे बघा आता आपण अष्टदल कमल काढून घेणार आहोत. तर मी ना थोडं एका साईडलाच ठेवणार आहे म्हणजे आपल्याला बाजूची पूजा मांडायला बऱ्यापैकी व्यवस्थित होतं. कारण जे साडी ना बऱ्यापैकी फुलते, आपण नाही म्हटलं ना तरी साडी बऱ्यापैकी फुलते आणि एक साईड पूर्ण म्हणजे पूर्णच हे होऊन जाते. तर सर्वात आधी अष्टदल कमल काढून घेणार आहे मी आणि अष्टदल कमल काढून घेतल्यानंतर याच्यावरती मी हळद कुंकू वाहून घेणार आहे. आणि मग जो आपण खाली अक्षता जो भरलेला म्हणजे जो तांदूळ भरलेला तांब्या होता तो ठेवणार आहे. आणि त्याच्यावरती मग आपण हा जो दुसरा तांबा आहे ना तो ठेवलाय. खाली वजन असल्यामुळे ना तांबे अगदी हलत नाहीत कुठेही नाही. आता बघा आपण हाईट बघून घ्यायची म्हणजे कितपत हाईट आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, म्हणजे कशी साडी नेसवायची. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही नेसवू शकता. याला जर तुम्ही कडी लावली ना तर तुम्ही असे जे हात वगैरे असतात तशा पद्धतीने वरती पदर वगैरे काढतो ना तशा पद्धतीने पण वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसवू शकता. ॲक्च्युली म्हणजे मी ही तयारी जी आहे ना साडीची रात्री करून ठेवते, प्लेट्स वगैरे. पण आता व्हिडिओचं डिग्रीचं काम चालू असल्यामुळे मला काल वेळ मिळाला नव्हता म्हणून ही कामं मला सगळी सकाळीच करायची होती. इथे बघा या प्लेट्स मी पाडून घेते आणि याच्यापेक्षा पण तुम्ही छोट्या केल्यात ना तरी अजून साडी सुंदर दिसेल. पण मी आता थोड्या अगदी छोट्या बारीक पण नाही केल्या आणि अगदी मोठ्या पण नाही केल्या. मधल्याच्या 2 प्लेट्स ज्या असतात ना त्या आपण जॉईन करून घ्यायच्या पिनाच्या साह्याने आणि मग पाठीमागे आपण दोन्ही साईडने बघा या अशा पद्धतीने इथे पण मागे पिन लावून घेणार.
तर पिन लावल्या तर त्या व्यवस्थित राहतात. तुम्हाला वरती पाहिजे असेल तर तुम्ही वरती ठेवा आणि थोड्याशा मिऱ्या अशा व्यवस्थित प्लेट नीट करून घ्यायच्या, मग छान अशा दिसतात. आणि मग तुम्हाला जे काही मुखवटे वगैरे लावून किंवा दागिने वगैरे घालून तुम्हाला जसं सजवायचं असेल तसं सजवू शकता तुम्ही. तर इथे मी जास्त करून ना आंब्याचीच पानं वापरली, कारण आंब्याचीच पानं माझ्याकडे चांगली होती. मी पहिला विचार केलेला की आंब्याचीच पानं फक्त लावते, नंतर मी बघितलं तर माझ्याकडे ऑलरेडी जी फ्रीजमध्ये होती पानं ती आणि अजून ही जी पानं होती अशी मिळून 5-5 पानं माझ्याकडे बऱ्यापैकी झाली. तर मी सगळ्या यांची 5-5 पानंच ठेवली आणि इथे मी पहिले दागिने घालून घेते. आणि दागिने घालता घालता पण ना माझं बऱ्याच वेळा काढ घाल असं चाललेलं, कारण मला कळत नव्हतं की कुठलं चांगलं दिसतंय आणि कुठलं व्यवस्थित बसतंय. त्याच्यामध्ये माझी अजून थोडासा वेळ गेला. थोडंसं ॲक्च्युली मी आधीच ठरवून ठेवलेलं होतं, पण ऐन वेळेस माझ्या लक्षात आलं की अरे माझ्याकडे एक कोल्हापुरी साज छोटासा असा घेतलेला होता, तर आपण तो पण घालूया म्हणून तो पण घातला. आणि वरती मग ही ठुशी घातली जी तुम्ही बघितली असेल आधीची. देवीचे काही अलंकार आहेत जे माझ्याकडे ठरलेले आहेत, म्हणजे जसं मंगळसूत्र आहे, हा कोल्हापुरी हार आहे, हा सोलापूरवरनं घेतलेला गड्ड्यामध्ये तोच आहे. इथे मुखवटा लावून घेतला आणि इथे बघा माझी पूजा मांडून झालेली आहे. आणि इथे मी फक्त आता धूप लावून घेणार आहे आणि मला आरती आणि पुस्तक मी आता वाचून घेणार आहे. पूर्ण पूजा मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवते. तर पूजा माझी आवरली आहे आणि आज आवाज थोडा बसलाय. थोडंसं काल रात्रीपासून मला अचानक थोडंसं खवखवायला लागलं आणि सकाळी उठून बघते तर आवाज पूर्णपणे बसलेला. तर असो, आता जायचंय ऑफिसला. आणि आज मी जी पूजा मांडली त्याच्यामध्ये पूजा तर आपण सेम मांडतोच सगळेजण, त्याच्यात असं काही वेगळं किंवा काही असं वेगळं असं नव्हतं. फक्त साडी कशी नेसवायची हे मी तुमच्याबरोबर दाखवण्याचा प्रयत्न केलाय, कारण ते तुम्हाला बघायचं होतं. ऍक्च्युली मला 2-3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं की मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, पण मला काही जमलं नाही. मग मी काल कम्युनिटी पोस्टला जो आपला गेल्या वर्षीचा व्हिडिओ होता तो शेअर केलेला. तरी देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडी कशी नेसवली ना ते दाखवलंय. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही जी मी मांडणी कशा पद्धतीने केली ना ती देखील दाखवते. आज तरी पण मी बऱ्यापैकी बेसिक सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आपण कशा पद्धतीने थोड्या उंच जर असेल, म्हणजे साडी आपण ब्लाऊज पिशवी केली तर ती खूप उंच अशी दिसते, तर त्याच्यामुळे मग कसं नेसवायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि बाकी सगळं तर छान असं दिसतं. आज काम करायची इच्छा नाहीये. दिवा पण जो होता बघा आपला अखंड दिवा खूप छान, आणि अगदी त्याची वात बघा, अगदी मंद ज्योत, कुठेही त्याला अजिबात वारा वगैरे लागत नाही आणि खूप छान दिसतोय तो. आणि मी हे जे दिवे घेतलेले ते पण छान दिसत आहेत. आता मी उचलत नाही पण तरी पण तुम्हाला असे दाखवते. मी ऍक्च्युली याच्या खाली एक प्लेट ठेवली म्हणजे उचलताना छान होईल. आणि हे रात्रीचे खूप सुंदर दिसतील बघा, हे बघा रात्रीचे खूप सुंदर दिसतील. या होलमधनं जेव्हा लाईट बाहेर येईल ना दिव्यांची तर खूप चांगले दिसतील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. अजून तयारी करायची, केस सोडायचे, पोथी माझी वाचून झाली, आरती पण झाली आहे. आता संध्याकाळची आरती तयार करायची. तुमचं काही आजच्या व्हिडिओसाठी सजेशन असेल मला नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला
लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या गुरुवारसाठी तुम्हाला अजून काही नवीन बघायचं असेल किंवा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल, माहिती म्हणणार नाही मी, कारण मी काय अशी काही खूप मोठी नाहीये की मला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या परीने ज्याला त्याला जमेल तशी पूजा अर्चा करत असतो. आणि जे काही असतात, देवी पण असते, देवबाप्पा असतात, ते आपलं गोड मानून घेत असतात. तर तरी पण तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की सांगा, मला नक्की आवडेल. म्हणजे पुढच्या पूजेमध्ये मी ते इम्प्लिमेंट करेन आणि छान अशी परत एकदा पूजा मांडेन. चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.